सचिन शेटच्या अंगावर माकड चढलंय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो, कारण आज आपण जातोय सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नाशिकला वनी दिंडोरीला. आता इथून थोडं 200-250 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. आता आपल्या मित्राबरोबर जातोय, मित्र येतोय आता थोड्या वेळाने. त्याच्यासोबत आपण आता जाऊ आणि दर्शन घेऊ मित्रांनो. सचिन शेट आता घरातून निघाले असन, 5-10 मिनिटात पोहोचतील. आपण थोडं पायी चालू मित्रांनो. आणि सचिन शेट पोहोचले मित्रांनो. मित्रांनो आता इथं थोडं आहे ना, हवा चेक करून आपण हवा भरतोय, तर मग आपल्या पुढच्या प्रवासाला प्रॉब्लेम नाही येणार. मित्रांनो आता इथं नांदूरमध्ये थांबलोय, आमचे मित्र भेटले बाकी बघू शकता. आता त्यांच्या संग थोडं चर्चा करू आणि पुढचा प्रवास सुरू करू मित्रांनो. मित्रांनो आता थोडं पेट्रोल टाकलंय, आता पेट्रोल टाकून आम्ही निघालोय. पण नेमकी सीन असं झाला की माझं कार्डच चालत नव्हतं आणि कार्डवरून पैसे पण नव्हते होत नाही का. पण मग आता पेट्रोल पण टाकलं होतं, पण भाऊच्या मोबाईलवरून पेमेंट केलं आणि आता आम्ही निघतोय मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आता थोड्या वेळ थांबलोय, थोडं फ्रेश पाणी पिलोय जरा. अजून 20-25 मिनिटात पोहोचू. आता तिथं गेल्यावर मग आपण थोडं फ्रेश आंघोळ, याच्यात आंघोळ करायचे ना, त्या नदीमध्ये आंघोळ करायचे आणि तिथं भोजनालयाची सुविधा आहे, तिथं जेवण करू आणि मग दर्शनाला गाड्यावर पोहोचू मित्रांनो. त्यातल्या त्यात हा घाट खूप सुंदर आहे बघा मित्रांनो, डोंगर पठार पुढले भारी अजून. एकंदरीत एकदम हिरवगार परिसर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. संगमनेर पासून खूप लांब आहे मित्रांनो, म्हणजे जवळपास 150 किलोमीटर आलोय. आता अजून पुढं 20-30 किलोमीटर आहे, म्हणजे 200 किलोमीटर धरून चाला एक साईड. पण मजा आली मित्रांनो. सचिन शेट पण एकदम तयारीत होते. पुढं आता 10-20 मिनिटं बसून मित्रांनो पुढचा प्रवास सुरू करणार आहे आम्ही. बघत राहा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत. दादा पण फोटो काढताय. लहानपणी आजी सोबत आलो होतो तेव्हा पण एकदम असे माकडं होते, ते आज पण आहेत तसेच आहे, बघू शकता मित्रांनो. सचिन शेटला फोटो काढायची घाई झाली, आता आम्ही फोटो काढू थोडे. सचिन शेट माकड घ्यायचं तुम्हाला घरी? नाही तुम्ही घ्या.
मित्रांनो आता पोहोचलोय. आता आपण या कुंडामध्ये आंघोळ करू आणि देवीचं दर्शन घेऊ. मित्रांनो इथून पण दिसतंय किती मोठा गड आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सचिन शेठ गाडी चालू चालू वैतागले. त्याच्या तोंडावरून सहज दिसतोय आता. आता जाताना गाडी तुम्हाला चालवायची. हा का? ही स्कीम होती का? हा. बरोबर, ठीक, चालेल. आता ह्या कुंडात मित्रांनो आता आपल्याला आंघोळ करायची आहे. मित्रांनो आधी आपण आंघोळ करू आणि आपण जे सोबत कपडे आणले ते घालू, फ्रेश होऊन दर्शनाला जाऊ. मित्रांनो सचिन शेठला आंघोळीची लय घाई झाली आहे. आपण त्यांच्या मागे चाललोय हळूहळू. सचिन शेठ पण आंघोळ करताय मित्रांनो. मित्रांनो आता आंघोळ केले आम्ही. आता थोडा वेळ बसू आणि दर्शनाला निघू. मित्रांनो सचिन शेटनी पण एकदम कडक मध्ये आंघोळ केली, आवरलंय त्यांचं. आता आम्ही दर्शनाला जाऊ. या लहान मुली इकडे ना मासे धरायला आले. मला युट्यूबला टाकून देतो. हा कर. इथे थोडं नाश्त्यासाठी खाऊ घेतोय मित्रांनो. काय दादा हे? कंद म्हणून काय ते असतं, रामकंद. मित्रांनो हे एवढं मोठं रामकंद आहे, ते विकायला बसले, ते खायचंय. पण आता आपल्याकडं वेळ नाही एवढा, नाही तर आपण घेतला असतं ते. हा सतीचा कडा आहे मित्रांनो, याला चितखडा असं नाव आहे. जेव्हा सतीला सप्तशृंगी माता नवसाला पावली होती तेव्हा तिला बाळ झालं होतं आणि ठरल्याप्रमाणे सतीने बैलगाडी इथून खाली उतरवली होती. आणि विशेष म्हणजे जे बैलगाडीत होते ना सगळे वाचले होते, असा देवीचा चमत्कार आहे मित्रांनो. या ठिकाणी बैलगाडीचे निशाण आहे मित्रांनो, जिथून बैलगाडी उतरली होती तिथे अजूनही तशाच खुणा आहे तिथं. सचिन शेठच्या अंगावर माकड चढलंय. त्याला उतरवून खाली. ए हट. ते माझ्यावर धावतोय मित्रांनो. सचिन शेठच्या अंगावर माकड चढलंय मित्रांनो. आता मला काय करता आहे ना. इकडे ना, इकडे जवळ आहे ना, जवळ आहे ना. थांब ना. बाई एकदा लय घाण चावेल मला. मित्रांनो इथं माकडांपासून थोडं सावध राहा, कारण ते अंगावर डायरेक्ट उड्या मारतात आणि चावत्या पण. आता आपण दर्शनाला निघू. मित्रांनो आता या मावशींकडे आपण बॅग आणि शूज ठेवले. आता यांच्याकडे ठेवून यांच्याकडे प्रसाद घेतो आणि वरती दर्शनाला जाऊ मित्रांनो. हा नाही भागे दोरे. साफसफाईचं काम चालू आहे. पोलीस पण बसलेले होते. एक चेकिंग होते मित्रांनो. चेकिंग करायचं मशीन वाटतं मित्रांनो. बघू शकता. पण आपण वरती जाऊन नारळ फोडतोय मित्रांनो, कारण देवीच्या मंदिरात जाऊनच आपण नारळ फोडणार आहे. काय म्हणता सचिन शेठ, बरोबर आहे ना? बरोबर. भरपूर भक्त आले मित्रांनो लांब लांबच्या गावावरून. 10 बारी म्हणजे मित्रांनो असं
10 करून आपल्याला पूर्ण 7, 8, 9 असे करायचे. आता आम्ही एकच बारी चढलोय तर आम्हाला खूप दम लागलाय. सचिन शेटला आम्हीच बोलायची गरज आहे वाटतं. आपल्याला दम नाही लागत, तुला लागला. तरी जाऊ आपण मित्रांनो, अर्धा तासाचा वेळ लागेल शक्यतो, कमीत कमी 10 मिनिटं. 10 मिनिटं का? ठीक आहे मित्रांनो. पूर्ण 200-300 पायऱ्या आहे मित्रांनो, खूप दम लागलाय. तर मित्रांनो 31 वर्षामध्ये हा भाऊ पहिल्यांदा आला. असं तुला वाटतंय, पण मी आज 5वी-6वी वेळ आहे माझी यायची. सचिन शेठ चला ना पटकन. चला चला. सचिन शेठ आहे ना लय दमले, पण ते दाखवत नाही. काही नाही बोलण्यावरून कळतं दमला आहे का नाही, आवाजावरून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुकेश भाऊ दमून गेले, थकून गेले. असं यांना वाटतंय मित्रांनो, पण यांचा गैरसमज 31 वर्षामध्ये पहिल्यांदा भाऊ आले. 31 वर्षामध्ये ही 4वी-5वी वेळ आहे मित्रांनो. मी दर महिन्याला येत असं. एवढं खोटं नका बोलू. खोटं नाही, खरं आहे. खरं आता ते देवीला माहिती, खरं खोटं. ठीक आहे, सचिन शेट्टी येत असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन, आणि आम्हाला पण आणलंय त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. ओके ओके. मित्रांनो आजोगत मी सकाळी ना फिरायला गेलो होतो पायी, त्याच्यामुळे मी हळूहळू चालतोय. खोटं आहे खोटं. नाहीतर आज फिरायला नसतो गेलो ना मित्रांनो, तर एक 5 मिनिटात हा सगळा गड चढला असता. काय वाटतं सचिन शेट तुम्हाला? खोटं खोटं सगळं खोटं. सचिन शेटला तर खोटंच वाटतं आता. बसतं का थोड्या वेळ बसतं? नाही आता चला, परत उशीर होईल आपल्याला जायला. तर फायनली मित्रांनो सगळ्या बाऱ्या झाल्या, आपल्या पायऱ्या पूर्ण झाल्या. आता आपण दर्शनाला लावू मित्रांनो. तिथं थोडा वेळ लागू शकतो बरं का. सचिन शेठ आता कधी नंबर लागायचा आपला? लागेल लागेल लागेल. खूप वेगवेगळे आणि जास्त भावुक आले मित्रांनो, भाविक आले. सप्तशृंगी माता की जय. सचिन शेठ कमाल झाले हा. हे दादा म्हणते माकडं काय नाही करत. मी म्हणलं मग माकडं काय नाही करत, फक्त चावतंय. मित्रांनो काही माकडं लोकांच्या अंगावर उड्या मारताय. पुढे ते गेले ना, ते एक माकडं होतं. माकड दिसतोय. काय नाही करत, फक्त चावतंय. मी जेव्हा लहानपणी आजी सोबत आलो होतो ना दर्शनाला, तेव्हा आजीची पिशवी पळवली होती मित्रांनो माकडाने. ते माकड अजून इथंच आहे. अजून तो शर्ट पळवतील. फायनली मित्रांनो आता नंबर आलाय आमचा, आपण दर्शन घेऊ. आता हे दादा आहे, यांना कट काढायला लावलाय. हे मोबाईल धरते. मित्रांनो आता दर्शन झालंय, थोड्या वेळ बसलोय नाही का, 10-15 मिनिटं बसू आणि जाऊ मग आपण घरी. तुला आता थोडं काहीतरी खाऊ आपण. दादा कुठले आहे तुम्ही? नाशिकचेच आहे दादा. ते पण भेटले. काय नाव तुझं? हा सोनू दादा भेटले.
आता ते पण आले होते दर्शनाला. दर्शन झालंय आता मित्रांनो. आता आपण निघतोय घरी. थोडं खाली काहीतरी खाऊ आपण आता, सचिन सेठ म्हणले आता, आणि आपण घराकडे निघू आता. खूप छान वाटलं मित्रांनो. मावशीला पण घेऊन टाका. मित्रांनो आता दर्शन झालंय. थोडं प्रसाद घेऊ आणि कुंकू घेऊ, म्हणजे घरचे पण खुश होतील की एकटाच गेला आणि आम्हाला नेलं नाही. नाही बरोबर आहे ना सचिन शेठ? नाही बरोबर आहे. एकदम बरोबर. थँक्यू मित्रांनो. चला सोनू शेठ येऊ का? हा भाऊ, काही विषय नाही. भाऊला सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला मावशी येऊ का? ओके दादा, बाय बाय.